हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण डी ब्लॉक एलिमेंट्स अँड एफ ब्लॉक एलिमेंट डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजेच ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट या चॅप्टर मध्ये 3D सिरीज 4D सिरीज आणि 5D सिरीज याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे पाहिलेलं आहे. आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट आपण डिस्कस करणार आहोत. या पॉइंट मध्ये आपण वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहे की ज्याच्यामध्ये ॲटॉमिक अँड आयोनिक साइज, आयोनायझेशन एन्थॅल्पी, मेटॅलिक कॅरेक्टर, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट आणि याच्या बरोबरीनं ऑक्सिडेशन स्टेट या प्रॉपर्टी डिस्कस करणार आहेत. फर्स्ट, ॲटॉमिक अँड आयोनिक साइज. आपण पिरियडिक टेबलचा स्टडी करत असताना पाहिलेला आहे की डी ब्लॉक एलिमेंट हे कुठे आहेत? पिरियडिक टेबल मध्ये मिडलला प्लेस केलेले आहेत. लेफ्ट साइडला एस ब्लॉक एलिमेंट, राईट साइडला कोण आहेत? पी ब्लॉक एलिमेंट आणि या दोन्हीच्या बरोबर मधोमध कोण आहेत? डी ब्लॉक एलिमेंट आहेत. आणि आपल्याला माहित आहे की पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना काय होतं? ॲटॉमिक साइज डिक्रीज होतो. ॲटॉमिक साइज काय होतो? डिक्रीज होतो. म्हणजे सपोज जर आपण स्कँडियम पासून झिंक पर्यंत जात असेल म्हणजे लेफ्ट टू राईट जात असेल तर ॲटॉमिक साइज काय व्हायला पाहिजे? डिक्रीज व्हायला पाहिजे. ओके. पण जर आपण डी ब्लॉक एलिमेंट साठी पाहिलं म्हणजे हा जनरल ट्रेंड झाला की लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक साइज काय होतो? डिक्रीज होतो. किंवा टॉप टू बॉटम जात असताना ॲटॉमिक साइज काय होतो? इन्क्रीज होतो. पण डी ब्लॉक एलिमेंट मध्ये मग 3D सिरीज असेल, 4D असेल, 5D असेल किंवा 6D असेल, या ट्रान्झिशन मेटल मध्ये किंवा डी ब्लॉक एलिमेंट मध्ये असा ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो का? तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, 3D सिरीज मध्ये स्कँडियम पासून Mn पर्यंत, मॅंगनीज पर्यंत, याच्यानंतर आयर्न पासून निकेल पर्यंत आणि कॉपर टू झिंक. लेफ्ट टू राईट जात असताना स्कँडियम पासून Mn पर्यंत ॲटॉमिक किंवा आयोनिक साइज ऍज इट इज काय होतो? डिक्रीज होतो. जो रेग्युलर ट्रेंड आहे त्याप्रमाणे काय होतो? डिक्रीज होतो. ओके. तर काय डिक्रीज होतो? तर बा इथं स्कँडियम मध्ये 3D सबस्टेट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे. इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 आहेत. इथे किती आहेत? 3. इथे किती आहेत? 5. इथे किती आहेत? 5. जसे इलेक्ट्रॉन येत जातील तसं काय होतं? जो न्यूक्लिअर चार्ज आहे तो न्यूक्लिअर चार्ज काय होतो? वाढत जातो. आणि जसा न्यूक्लिअर चार्ज वाढत जाईल तसं काय होईल? व्हॅलन्स शेल आणि न्यूक्लियस यातलं अट्रॅक्शन वाढत जाईल. व्हॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यातलं अट्रॅक्शन काय होईल? वाढत जाईल आणि ॲटॉमिक रेडियस काय होईल? डिक्रीज होईल. ओके. आफ्टर देन जर आपण आयर्न पासून निकेल पर्यंत गेलो तर काय होतंय बा? आयर्न पासून निकेल पर्यंत जात असताना ॲटॉमिक साइज हा काय होतो? कॉन्स्टंट राहतो. जर आपण कॉपर आणि झिंक साठी पाहिलं तर इथं ॲटॉमिक साइज सडनली काय होतो? इन्क्रीज होतो. तर याच्या मागचं रिझन काय? जनरल ट्रेंड काय असतो? लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. मग डी ब्लॉक एलिमेंट मध्ये ॲटॉमिक रेडियस काय व्हायला पाहिजे? डिक्रीज व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. आता फक्त मी हे 3D साठी सांगत ना, एक्सप्लेन आपण 3D साठी करतोय, पण हा ट्रेंड तुम्हाला 3D, 4D, 5D, 6D या सर्व सिरीज साठी याप्रमाणेच मिळतो. कोणासाठी?
पहिल्या 5 इलेमेंटसाठी काय होतं, ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होतो. जसा ऍटॉमिक नंबर वाढत जाईल तसा ऍटॉमिक रेडियस काय होतो, डिक्रीज होतो. नंतर पुढच्या 3 इलेमेंटसाठी ऍटॉमिक रेडियस काय होतो, कॉन्स्टंट राहतो. ऍटॉमिक साईज किंवा आयोनिक साईज हा काय राहतो, नियर अबाउट कॉन्स्टंट राहतो. आणि शेवटच्या 1-2 इलेमेंटसाठी ऍटॉमिक रेडियस काय होतो, इन्क्रीज होतो. तर असं का होतं याच्या मागे रिझन आहे. तेव्हा इथं काय, जो न्यूक्लिअर चार्ज आहे ज्याला आपण काय म्हणतो, झेड इफेक्टिव्ह म्हणतो. काय म्हणतो, झेड इफेक्टिव्ह. हे न्यूक्लिअर चार्ज, हा झेड इफेक्टिव्ह काय असतो, इट इज ग्रेटर दॅन शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट पहिल्या 5 इलेमेंटसाठी काय असतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज ग्रेटर दॅन शिल्डिंग इफेक्ट. कारण इथं जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन कसे आहेत, सर्व सिंगल इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इथं डी मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं डी मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, इथं डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. आणि शिल्डिंग ऍबिलिटी कशी आहे, पुअर आहे. शिल्डिंग ऍबिलिटी कशी आहे, पुअर आहे. शिल्डिंग ऍबिलिटी पुअर आहे आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा आहे, जास्त आहे. शिल्डिंग ऍबिलिटी पुअर असल्यामुळं आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असल्यामुळे काय होतं, न्यूक्लियस व्हॅलन्स शेल मधल्या इलेक्ट्रॉनला काय करतो, स्वतःकडे खेचतो. आणि त्यामुळे ऍटॉमिक रेडियस काय होतो, डिक्रीजेस. ऍटॉमिक रेडियस काय होतो, डिक्रीजेस. ओके. जसं आपण Mn च्या पुढे जाऊ, कुठं, आयर्न, कोबाल्ट किंवा निकेल मध्ये, तसं काय होतं, इलेक्ट्रॉन वाढत जातात आणि इलेक्ट्रॉनचं काय होतं, पेअरिंग होतं. म्हणजे इथं 6वा इलेक्ट्रॉन, 7वा, 8वा हे इलेक्ट्रॉन काय करतात, डी ऑर्बिटल मध्ये पेअरिंग करायला लागतात. आणि डी ऑर्बिटल मध्ये जसं इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होईल तसं काय होतं, जी शिल्डिंग ऍबिलिटी आहे ही शिल्डिंग ऍबिलिटी काय होते, कम्पॅरेटिव्हली वाढत जाते. शिल्डिंग ऍबिलिटी काय होते, कम्पॅरेटिव्हली वाढत जाते. का वाढत जाते, कारण इलेक्ट्रॉनचं काय होतं, पेअरिंग होतं. 6वा इलेक्ट्रॉन, 7वा इलेक्ट्रॉन, 8वा इलेक्ट्रॉन हे काय करतात, इलेक्ट्रॉनचं पेअरिंग करतात आणि शिल्डिंग ऍबिलिटी काय होते, वाढते. ओके. शिल्डिंग ऍबिलिटी वाढल्यामुळे काय होतं, हा जो झेड इफेक्टिव्ह आहे, दिस झेड इफेक्टिव्ह इज नियरली इक्वल असतो. कशाच्या, इज नियरली इक्वल टू शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट आणि झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे तुमचा जो ऍटॉमिक साईज आहे तो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. काय होतो, कॉन्स्टंट राहतो. लक्षात, कोणासाठी, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल साठी. जर आपण इथूनही पुढे गेलो कॉपर आणि झिंक साठी, तर कॉपर आणि झिंक साठी मात्र ऍटॉमिक साईज काय होतो, इन्क्रीज होतो. ऍटॉमिक साईज काय होतो, इन्क्रीज होतो. आता असं का होतं, ऍटॉमिक साईज इन्क्रीज का होतो, तर जो झेड इफेक्टिव्ह आहे, हा जो झेड इफेक्टिव्ह आहे हा काय होतो, लेस होतो. कोणापेक्षा, शिल्डिंग इफेक्ट पेक्षा. शिल्डिंग इफेक्ट पेक्षा जसं काय होतं, झेड इफेक्टिव्ह इज लेस दॅन शिल्डिंग इफेक्ट, की याच्यामुळे काय होतं, न्यूक्लिअर चार्ज कमी झाला. म्हणजे जो न्यूक्लियस आहे तो व्हॅलन्स शेल मधल्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे सहजासहजी खेचू शकत नाही, कारण शिल्डिंग इफेक्ट वाढला. शिल्डिंग इफेक्ट वाढला म्हणजे ऑलच्या ऑल इलेक्ट्रॉन काय झाले, डी ऑर्बिटल मधले पेअर झाले. इथं बघा, डी ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे 5 पेअर झाल्या. झिंक मध्ये डी ऑर्बिटल मध्ये काय 10 इलेक्ट्रॉन आहेत. ओके. हे काय झालं, इलेक्ट्रॉनचे पेअरिंग झालं म्हणजे शिल्डिंग ऍबिलिटी वाढली, न्यूक्लिअर चार्ज कमी झाला. आणि याच्या बरोबरीनं द ऑलच्या ऑल इलेक्ट्रॉनचं काय झालं, पेअरिंग झालं. इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होत असताना काय होतंय, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये आले आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन एकमेकाला काय करतात, रिपेल करतात. इलेक्ट्रॉन एकमेकाला काय करतात, रिपेल करतात. आणि याचा परिणाम काय होतो, कॉपर आणि झिंक मध्ये आपल्याला जो ऍटॉमिक साईज आहे तो काय होतो, सडनली इन्क्रीज झालेला बघायला मिळतो. 3D सिरीज मध्ये जर तुम्ही ऍटॉमिक साईजचा ट्रेंड पाहिला तर तो कसा बघायला मिळेल, स्कॅन्डियम पासून Mn पर्यंत ऍटॉमिक साईज काय होईल, डिक्रीज होत जाईल. आयर्न पासून निकेल पर्यंत ऍटॉमिक साईज कॉन्स्टंट राहील. आणि निकेल नंतर कॉपर आणि झिंक मध्ये जर पाहिलं तर ऍटॉमिक रेडियस आपल्याला इन्क्रीज झालेला बघायला मिळेल. असं का होतं, कारण स्कॅन्डियम टू Mn इलेक्ट्रॉन कसे आहेत, अनपेड इलेक्ट्रॉन आहेत.
इलेक्ट्रॉनची संख्या वाढत चालली. इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर प्रमाणे काय झालाय, न्यूक्लिअर चार्ज वाढत चाललाय. आणि शिल्डिंग इफेक्ट कसा आहे, कमी आहे. शिल्ड इफेक्ट इज ग्रेटर दॅन शिल्डिंग इफेक्ट अँड दॅट्स वाय ऍटॉमिक साइज डिक्रीजेस. इन केस ऑफ आयर्न टू निकेल, इलेक्ट्रॉनचं काय व्हायला लागलं, डी ऑर्बिटल मध्ये पेअरिंग व्हायला लागलं. आणि या पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे काय झालं, शिल्डिंग इफेक्ट वाढला. शिल्डिंग इफेक्ट वाढला तो नियर अबाउट कोणाच्या आला, झेड इफेक्टिव्ह आला. आणि म्हणून ऍटॉमिक साइज काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. ओके. आणि लास्ट वन, कॉपर आणि झिंक मध्ये जर पाहिलं तर काय होतंय, टोटली काय झालंय, इलेक्ट्रॉनचं डी ऑर्बिटल मध्ये पेअरिंग झालेलं आहे. इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झाल्यामुळं काय झाला, शिल्डिंग इफेक्ट आणखी काय झाला, वाढला. कोणापेक्षा, न्यूक्लिअर चार्ज पेक्षा. आणि त्यामुळे काय झालं, ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होण्याच्या ऐवजी काय झाला, सडनली इन्क्रीज झालेला बघायला मिळायला लागला. किंवा डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होत असताना इलेक्ट्रॉन मध्ये काय व्हायला लागलं, रिपल्शन वाढायला लागलं. आणि म्हणून ऍटॉमिक रेडियस किंवा ऍटॉमिक साइज हा काय होतो, वाढत जातो. तर जसं ऍटॉमिक साइज मध्ये झालं, सेम आयोनिक साइज मध्ये होतं, आयोनिक रेडियस मध्ये होतं. आयोनिक रेडियस सुद्धा काय होतो, स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत जात असताना सुरुवातीला काय होतो, तो डिक्रीज होतो, नंतर कॉन्स्टंट राहतो आणि शेवटी इन्क्रीज होतो. ओके. हे पाहिलं आपण 3D सिरीज साठी. पण 4D, 5D आणि 6D या सिरीज सुद्धा पिरियड मध्ये असंच होतं. पिरियड मध्ये म्हणजे लेफ्ट टू राईट जात असताना 3D, 4D, 5D, 6D या सिरीज साठी ऍटॉमिक रेडियस फर्स्ट डिक्रीजेस, आफ्टर देन इट रिमेन्स कॉन्स्टंट अँड लास्ट वन इट इन्क्रीजेस. लेफ्ट टू राईट जात असताना ऍटॉमिक रेडियस किंवा आयोनिक रेडियस हा काय होतो, सुरुवातीला डिक्रीज होतो, नंतर रिमेन्स कॉन्स्टंट राहतो आणि सर्वात शेवटी काय होतो, तो इन्क्रीज झालेला बघायला मिळतो. कुठं, 3D, 4D, 5D आणि 6D सिरीज मध्ये. हे झालं लेफ्ट टू राईट जात असताना. पण जर आपण पाहिलं टॉप टू बॉटम येत असताना ऍटॉमिक रेडियस मध्ये काय होतं, तर जनरल ट्रेंड जो आहे पिरियॉडिक टेबल मधला, तो काय होतो, टॉप टू बॉटम येत असताना ऍटॉमिक रेडियस काय होतो, इन्क्रीज होतो. ऍटॉमिक रेडियस काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3D सिरीज असेल, 3D सिरीजची सुरुवात कोणी होते, स्कॅन्डियम होते. त्याच्यानंतर 4D सिरीज मध्ये कोण आहे, एट्रियम आहे. 5D सिरीज मध्ये कोण आहे, लॅन्थॅनम आहे. आणि 6D सिरीज मध्ये कोण आहे, ऍक्टिनियम आहे. ओके. म्हणजे टॉप टू बॉटम येत असताना ऍटॉमिक रेडियस किंवा आयोनिक रेडियस हा काय होतो, वाढत जातो. कशामुळे वाढत जातो, कारण जसं ऍटॉमिक नंबर वाढेल तशा काय होतात, येणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते न्यू सेल मध्ये येतात, सेलची संख्या वाढत जाते. आणि सेलची संख्या वाढल्यामुळे ऍटॉमिक रेडियस सुद्धा काय होतो, वाढतो. पण डी ब्लॉक मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं का, की टॉप टू बॉटम जात असताना ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होतो. तर आन्सर आहे हो. कुठं, 3D पासून 4D पर्यंत जात असताना, 3D सिरीज पासून आपण 4D सिरीज पर्यंत जात असताना ऍटॉमिक रेडियस हा काय होतो, इन्क्रीज होतो. ऍटॉमिक रेडियस हा काय होतो, इन्क्रीज होतो. ओके. मग इथून खाली येतो इन्क्रीजच व्हायला पाहिजे, कारण शेलची संख्या काय होते, वाढत जाते. पण 4D टू 5D जात असताना किंवा 5D टू 6D जात असताना 4D आणि 5D याच्यामध्ये काय येतो, 5D मध्ये जात असताना लॅन्थॅनाइड सिरीज येते. काय होते, लॅन्थॅनाइड सिरीज येते. या ब्लॉक एलिमेंट येतात. ओके. आणि याच्यामुळे काय होतं, इथून पुढे जात असताना, इथून इथपर्यंत जात असताना जो ऍटॉमिक रेडियस आहे तो वाढण्याच्या ऐवजी काय होतो, कम्पॅरेटिव्हली कॉन्स्टंट राहतो. काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. किंवा तुम्ही 5D टू 6D हे जर पाहिलं तर इथं सुद्धा जो ऍटॉमिक रेडियस आहे तो नियर अबाउट काय असतो, कॉन्स्टंट राहतो. नियर अबाउट काय होतो, तो कॉन्स्टंट राहतो. समजलं बा. टॉप टू बॉटम जात असताना ऍटॉमिक रेडियस काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. इन्क्रीज होतो का, होतो. कुठं होतो, 3D टू 4D जात असताना ऍटॉमिक रेडियस रेग्युलरली काय होतो, इन्क्रीज होतो. पण 4D टू 5D जात असताना ऍटॉमिक रेडियस
इन्क्रीज होण्याच्या ऐवजी काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. किंवा 5D to 6D खाली जात असताना, टॉप टू बॉटम जात असताना ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी तो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. मग असं का होतं की 4D to 5D जात असताना ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होण्याच्या ऐवजी कॉन्स्टंट राहतो. ओके, आणि त्याच्या मागे रिझन आहे लॅन्थन अँड कॉन्ट्रॅक्शन. काय रिझन आहे, लॅन्थन अँड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थन अँड कॉन्ट्रॅक्शन मुळे टॉप टू बॉटम जात असताना ऍटॉमिक रेडियस किंवा ऍटॉमिक साईज इन्क्रीज होण्याच्या ऐवजी इथे काय होतो, 4D to 5D जात असताना ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होण्याच्या ऐवजी तो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. तर त्याच्या मागे रिझन काय, लॅन्थन अँड कॉन्ट्रॅक्शन. आता हे लॅन्थन अँड कॉन्ट्रॅक्शन काय आहे हे आपल्याला एफ ब्लॉक एलिमेंट या पॉइंट मध्ये बघायचं. लक्षात, तर काय बघा, ऍटॉमिक अँड आयोनिक साईज मध्ये पाहत असताना लेफ्ट टू राईट जाताना डी ब्लॉक एलिमेंट मध्ये काय होतं, ऍटॉमिक रेडियस फर्स्ट डिक्रीजेस, आफ्टर देन रिमेन्स कॉन्स्टंट अँड लास्ट वन इन्क्रीजेस. आणि टॉप टू बॉटम पाहत असताना काय 3D सिरीज पासून 4D सिरीज पर्यंत ऍटॉमिक रेडियस काय होतो, रेग्युलरली इन्क्रीज होतो. पण 4D पासून 5D मध्ये जात असताना ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होण्याच्या ऐवजी तो काय होतो, कॉन्स्टंट राहतो. आणि त्याच्या मागे रिझन काय असतं, लॅन्थन अँड कॉन्ट्रॅक्शन. पॉइंट आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी कशाला म्हणायचं, तर व्हॅलन्स शेल मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी, याला आपण आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ऍटॉमिक साईज याच्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली आहे. म्हणजे जेवढा साईज कमी असेल तेवढी आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असेल, जेवढा साईज मोठा असेल तेवढी आयोनायझेशन एन्थाल्पी काय असेल, कमी असेल. ओके, म्हणजे आपण ऍटॉमिक रेडियस मध्ये पाहिलेलं आहे की इथं ऍटॉमिक रेडियस सुरुवातीच्या 4 ते 5 एलिमेंट साठी ऍटॉमिक रेडियस काय होतो, डिक्रीज होतो. ओके, आफ्टर देन कॉन्स्टंट राहतो आणि लास्टली तो काय होतो, इन्क्रीज होतो. ओके, आणि रेग्युलर पिरियॉडिक टेबल जर पाहिलं आपण, पिरियॉडिक टेबल मध्ये काय होतं, लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, इन्क्रीज होते. आणि टॉप टू बॉटम आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज होते. हा झाला पिरियॉडिक टेबलचा ट्रेंड. पण डी ब्लॉक एलिमेंट मध्ये काय होतं, ऍटॉमिक साईज सुरुवातीला डिक्रीज होतो, नंतर कॉन्स्टंट राहतो आणि सर्वात शेवटी काय होतो, इन्क्रीज होतो. मग आयोनायझेशन एन्थाल्पीच्या केसमध्ये काय व्हायला पाहिजे, कारण आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ऍटॉमिक साईज हे एकमेकांचे कसे आहेत, इनव्हर्सली आहेत. मग असं व्हायला पाहिजे का सुरुवातीला ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होईल, आयोनायझेशन एन्थाल्पी सुरुवातीला इन्क्रीज होईल, याच्यानंतर कॉन्स्टंट राहील आणि सर्वात शेवटी काय होईल, डिक्रीज होईल. ओके, तर असं होत नाही. ओके, तर आपण पाहू नक्की काय होतं. तर बा जसं काय होईल, हे रेडियस साठी लिहिलेलं आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये काय होतं, आयोनायझेशन एन्थाल्पी लेफ्ट टू राईट जात असताना जसा साईज काय होईल, डिक्रीज होईल, तशी आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, वाढत जाते. लेफ्ट टू राईट जात असताना आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, इन्क्रीज होते. काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे स्कॅन्डियम पेक्षा टिटॅनियमची जास्त, टिटॅनियम पेक्षा वेलेडियमची जास्त, वेलेडियम पेक्षा क्रोमियमची जास्त, क्रोमियम पेक्षा मॅंगनीजची जास्त. पण इथून पुढे गेलं की या 3 एलिमेंटसाठी कोण आहे, आयर्न असेल, कोबाल्ट असेल किंवा निकेल असेल, याच्यासाठी आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, डिक्रीज होते. आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, डिक्रीज होते. का डिक्रीज होते, कारण शिल्डिंग इफेक्ट काय होतो, वाढायला लागतो. न्यूक्लिअर चार्ज काय होतो, कमी होतो. आणि त्याच्यामुळं या 3 एलिमेंट साठी आयोनायझेशन एन्थाल्पी वाढण्याच्या ऐवजी कंपॅरेटिव्हली यांच्यापेक्षा काय होते, ते कमी होते. यांच्यापेक्षा काय होते, कमी होते. जर यांच्यापेक्षा कमी होते म्हणजे कोणाच्या, ती स्कॅन्डियम पेक्षा कमी असत नाही, स्कॅन्डियम पेक्षा जास्त असते. स्कॅन्डियम पेक्षा टिटॅनियमची जास्त, टिटॅनियम पेक्षा वेनेडियमची जास्त, वेनेडियमची पेक्षा आयर्नची जास्त, आयर्न पेक्षा
कोबाल्टची जास्त असायला पाहिजे, पण ती का होते कम्पॅरेटिव्हली कमी होते. का कमी होते? तर शिल्डिंग इफेक्ट का होतो? वाढतो. समजलं? मग आयर्न पेक्षा Mn आणि क्रोमियमची काय असते? जास्त असते. आयर्न पेक्षा Mn आणि क्रोमियमची काय असते? जास्त असते. मॅग्नीज आणि क्रोमियमची जास्त असते. आता इथे जास्त का असते? तर त्याच्या मागे रिझन आहे, क्रोमियम मध्ये स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला मिळतं. 3d5 4s1 हे काय? हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे डी ऑर्बिटल हाफ फील्ड आहे, एस ऑर्बिटल हाफ फील्ड आहे. म्हणजे हे कसं आहे? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मॅग्नीजच्या केसमध्ये हे हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. डी ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, एस ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. याच्यामध्ये हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असल्यामुळे या दोघांची आयनायझेशन एंथॅल्पी काय असते? जास्त असते. ओके. वेलेडियमपेक्षा आयर्नची जास्तच आहे. म्हणजे लेफ्ट टू राईट आयनायझेशन एंथॅल्पी जास्त आहे, पण या दोघांची एक्सेप्शनली जास्त असते. त्यामुळे याची आपल्याला काय वाटते? कमी वाटते. आणि जसं आपण आयर्न पासून आयर्न, कोबाल्ट, निकेल याप्रमाणे जाऊ तशी आयनायझेशन एंथॅल्पी वाढत जाण्याच्या ऐवजी काय होते? कम्पॅरेटिव्हली कमी होते. म्हणजे खूप सारा डिफरन्स असत नाही, पण थोडी 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 काय होते? कमी होते. का कमी होते? कारण इथे काय होतं? ऍटॉमिक साईज कॉन्स्टंट राहतो, न्यूक्लिअर चार्ज कम्पॅरेटिव्हली कमी झालेला असतो, शिल्डिंग इफेक्ट वाढलेला असतो. त्यामुळे काय होतं? या तिघांच्या केसमध्ये आयनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू थोडीशी कमी झालेली बघायला मिळते. ओके. आणि सर्वात शेवटी कॉपर आणि झिंक यांचा ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होतो. मग आयनायझेशन एंथॅल्पी काय व्हायला पाहिजे? डिक्रीज व्हायला पाहिजे. पण असं नाही, कारण कॉपर मध्ये 3d10 4s1 आणि झिंक मध्ये 3d10 4s2. इथं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. डी ऑर्बिटल फुलफिल्ड आहे, आणि डी ऑर्बिटल फुलफिल्ड असल्यामुळे कॉपर आणि झिंकला काय? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे, जशी क्रोमियम आणि मॅग्नीजला आहे. आणि एक्स्ट्रा स्टॅबिलिटीमुळे त्यांची आयनायझेशन एंथॅल्पी कमी होण्याच्या ऐवजी काय होते? हायली इन्क्रीज होते. समजलं? डी ब्लॉक एलिमेंट मध्ये सुरुवातीला आयनायझेशन एंथॅल्पी काय होते? इन्क्रीज होत जाते. ती सर्वात जास्त कुठं असेल? इथं या 5 पैकी सर्वात जास्त कुठं असेल? या 4 आणि 5 मध्ये असेल. कशामुळे? ड्यू टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. याच्यानंतर पुढं ती थोडीशी डिक्रीज होते, आणि सर्वात शेवटी पुन्हा काय होते? शेवटच्या लास्ट 2 एलिमेंट साठी ती काय बघायला मिळते? आपल्याला इन्क्रीज झालेली बघायला मिळते. लक्षात? ट्रेंड रेग्युलर राहतो. लेफ्ट टू राईट जात असताना आयनायझेशन एंथॅल्पी वाढत जाते. हा रेग्युलर ट्रेंड आहे. पण एक्सेप्शनली इथं मध्येच आयर्न पेक्षा Mn ची जास्त असते, आणि झिंक मध्ये एकदम तुम्हाला सडनली आयनायझेशन एंथॅल्पी वाढलेली बघायला मिळेल. तर याच्या मागे रिझन आहे, Mn असेल किंवा झिंक असेल, यांच्याकडे काय? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. कशामुळं? Mn कडे हाफ फील्ड असल्यामुळं आणि झिंक कडे फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे. याच्यामुळे काय होतं? आयनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू एक्सेप्शनली जास्त बघायला मिळतात. हे झालं फर्स्ट आयनायझेशन एंथॅल्पीच्या बाबतीत. तर सेकंड आयनायझेशन एंथॅल्पी म्हणजे सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर, जेव्हा सेकंड आयनायझेशन एंथॅल्पी लेफ्ट टू राईट काय होते? वाढतच जाते. सेकंड आयनायझेशन एंथॅल्पी सुद्धा लेफ्ट टू राईट काय होते? वाढत जाते. पण जर आपण क्रोमियम साठी पाहिलं तर क्रोमियम एक इलेक्ट्रॉन लूज केला, पहिला इलेक्ट्रॉन तो सहजासहजी लूज करेल, पण दुसरा इलेक्ट्रॉन तो सहजासहजी लूज करणार नाही. का करणार नाही? कारण डी ऑर्बिटल हे कसं आहे? हाफ फील्ड आहे, आणि डी ऑर्बिटल हाफ फील्ड असल्यामुळे याच्याकडे काय? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. त्यामुळे क्रोमियमची सेकंड आयनायझेशन एंथॅल्पी ही Mn पेक्षा सुद्धा जास्त असते. कारण याला सेकंड इलेक्ट्रॉन कुठून काढायचा आहे? एस ऑर्बिटल मधूनच काढायचा आहे. तो सहजासहजी निघू शकतो. पण क्रोमियमच्या केसमध्ये सेकंड इलेक्ट्रॉन कुठून रिमूव्ह करायचा आहे? डी ऑर्बिटल मधून. आणि डी ऑर्बिटल हे कसं आहे? हाफ फील्ड आहे, त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. त्यामुळे डी ऑर्बिटल मधून सेकंड इलेक्ट्रॉन सहजासहजी रिमूव्ह होणार नाही. म्हणजे बघा, सेकंड आयनायझेशन एंथॅल्पी लेफ्ट टू राईट का होते? वाढतच जाते. पण Mn पेक्षा क्रोमियमची सेकंड आयनायझेशन एंथॅल्पी एक्सेप्शनली जास्त असते. का जास्त असते? कारण
सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असताना क्रोमियम मधून तो कुठून रिमूव्ह केला जातो? स्टेबल D5 ऑर्बिटल मधून रिमूव्ह केला जातो आणि तो सहजासहजी रिमूव्ह करता येत नाही. आणि तरी तो स्टेबल ऑर्बिटल मधून रिमूव्ह करायचा असेल तर मॅक्झिमम एनर्जी काय करावी लागते? प्रोव्हाइड करावी लागते. म्हणजेच Mn पेक्षा क्रोमियमची सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू जास्त असते. तसंच जर आपण इकडे पाहिलं तर बघा झिंक मध्ये सेकंड इलेक्ट्रॉन कुठून रिमूव्ह करायचा आहे? 4s ऑर्बिटल मधून करायचा आहे. आणि जर आपण कॉपर साठी पाहिलं तर कॉपर मधून जो सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा तो कुठून रिमूव्ह करायचा आहे? हायली स्टेबल 3d ऑर्बिटल मधून करायचा आहे. कारण डी ऑर्बिटल मध्ये कॉपरकडे 10 इलेक्ट्रॉन आहेत आणि डी ऑर्बिटल हे कसं आहे? हायली स्टेबल आहे, याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. आणि इथून जर हायली स्टेबल असलेल्या 3d ऑर्बिटल मधून जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर ते सहजासहजी पॉसिबल नाही. आणि म्हणून कॉपरची सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी ही झिंक पेक्षा सुद्धा काय असते? जास्त असते. ही झिंक पेक्षा काय असते? जास्त असते. म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी Mn ची क्रोमियम पेक्षा जास्त असेल, झिंकची कॉपर पेक्षा जास्त असेल, पण सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी ही क्रोमियमची Mn पेक्षा जास्त असते आणि कॉपरची झिंक पेक्षा जास्त असते. लक्षात आलं? फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी सांगितलं. सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी मध्ये तुम्हाला एक्सेप्शन मिळतं. सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी ही क्रोमियमची एक्सेप्शनली Mn पेक्षा जास्त असते आणि कॉपरची झिंक पेक्षा जास्त असते. कशामुळे? कारण सेकंड इलेक्ट्रॉन जो रिमूव्ह करायचा क्रोमियम आणि कॉपर साठी तो कुठून काढायचा आहे? हाफ फिल्ड डी ऑर्बिटल किंवा कॉपर मध्ये फुल फिल्ड डी ऑर्बिटल मधून. असं आलं. आणि थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी, तिसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असताना जी आयोनायझेशन एंथॅल्पी आहे ती लेफ्ट टू राईट कंटिन्युअसली काय होते? इन्क्रीज होत जाते. म्हणजे थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पीचा एक रेग्युलर ट्रेंड आहे की लेफ्ट टू राईट जात असताना थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी काय होते? कंटिन्युअसली इन्क्रीज होत जाते फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक. ओके, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी इन्क्रीजेस, थोडीशी डिक्रीजेस आणि लास्ट वन इन्क्रीजेस व्हेरी हाय. सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी continuously increases, but in case of chromium it is exceptionally higher than the Mn, and in case of copper it is exceptionally higher than the zinc. And third ionization enthalpy continuously increases from scandium to zinc. Okay.